चला तर आज आपण घोळची भाजी, आंबट गोड अशी भाजी बनवू घोळची. खूप छान लागते, नक्की तुम्ही बनवा, एकदा ट्राय करा. नुसते मुगाचे तुरीचे वरण खाऊन कंटाळले असेल तर अशा पद्धतीने तुम्ही घोळची भाजी किंवा वरण तुम्ही बनवू शकता. मी इथे 1 वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे. मुगाची डाळ टपराचीच घ्यायची आहे, मिलची डाळ घ्यायची नाही, कारण की खूप छान लागते, असं हिरवं वरण होते तर टपरामुळे. 1 वाटी मी स्वच्छ पाण्याने 2 ते 3 पाण्याने मुगाची डाळ धुवून घेतलेली आहे. आता आपल्याला भाजी पण धुवून घ्यायची आणि कुकरमध्ये डाळीसोबतच शिजू द्यायची आहे. बघा, छान अशी माती वगैरे असू शकते. 2 ते 3 पाण्याने आपल्याला स्वच्छ अशी भाजी ही धुवून घ्यायची आहे. 2 ते 3 शिट्ट्यामध्ये आपली भाजी छान शिजते. ही भाजी शेतामध्ये बऱ्याच ठिकाणी, पाण्याच्या त्या ठिकाणी अशीच निघते. बऱ्याच जणांना माहितीही नसते, ते अशी काढून टाकतात शेतामध्ये. पण याची भाजी करा तुम्ही, नक्की खूप छान लागते आणि शरीरालाही खूप छान असते. नंतर आपण गॅसवर भाजी ठेवू, 2 ते 3 शिट्ट्या होऊ द्यायच्या. तोपर्यंत इकडे आपण फोडणीची तयारी करून घेऊ. कांदा, लसूण, कोथिंबीर, मिरच्या वगैरे मिक्सरमध्ये काढू. तोपर्यंत आपण घेऊ. मीडियम गॅस ठेवायचा आपल्याला. जास्त जर अशा भराभर शिट्ट्या जर फास्ट होत असतील तर आपली डाळ कच्चीच राहते, त्यामुळे आपल्याला थोडंसं मीडियमच गॅस ठेवायचा आहे. कांदा लसूण आपला रेडी झालेला आहे. आता आपण या डाळीला असं मस्त हाटून फिरून घेऊ. जास्त आपल्याला गाळही नाही करायचा, गार एकदम, थोडं मीडियम तसं फिरून घ्यायचं. बघा किती छान अशी शिजलेली आहे, एकदम परफेक्ट असं पाणी झालेलं आहे. किती छान अशी बघा, एकदम अशी चिकट आपली भाजी झालेली आहे. ही भाकरीसोबत, ज्वारीच्या रोटीसोबत खूपच छान लागते. नक्की तुम्ही ट्राय करा. पोळीसोबत तेवढी छान नाही लागत. तुम्ही याच्यासोबत शक्यतो रोटीच खा, भाकर, तुम्ही जे काही म्हणता ते. हे बघा, असं मी साधारण याला असं फेटून घेतलेलं आहे. चला तिकडे आपण फोडणी घालू. इथे तेल टाकून घेतो. याच्यामध्ये कांदा असा परतून घ्यायचा लालसर होईपर्यंत. कांदा आपण परतून घेऊ लालसर होईपर्यंत. पण कांदा आपला लालसर झालेला आहे. आता यामध्ये आपण लसूण घालू. आलं आणि लसूणची पेस्ट आपण घालू. त्याला पण आपल्याला असं थोडं लालसर होईपर्यंत परतवून घ्यायचं. नंतर आपण आता कोथिंबीर घालू यामध्ये थोडीशी. छान असं परतवून घेऊ आपण. आता यामध्ये ठेचा टाकू 1 ते 1.5 चम्मच. तुम्हाला जसं तिखट पाहिजे तसं तुम्ही टाकू शकता. मी ते 1 चम्मच ठेचा टाकलेला आहे. फ्रेश ठेचा एकदम ताजा असा. उन्हाळ्याचा ठेचा आपल्याला जास्त बनवून ठेवला की लगेच स्मेल येते, त्यामुळे ताजाच ठेचा करून टाकायचा. तुम्ही अर्धा चम्मच हळद घालत आहे आणि जे आपण आता वरण आपल्या यामध्ये टाकून द्यायचं आहे, जे फेटून घेतलं होतं ते. बघा किती छान असा कलर आलेला आहे, खूप छान लागते. नक्की तुम्ही ट्राय करा. मी थोडंसं मीठ टाकलेलं आहे वरून. 1 चम्मच जिरं पावडर टाकलेलं आहे. मग पुन्हा हे वरण असं घट्ट होतं. अगोदर आपल्याला असंच पातळ ठेवायचं, थोड्या वेळाने ते घट्टसर होतं. कोथिंबीर घालून घेतली मी इथे भरपूर. आणि एक सिक्रेट म्हणजे यामध्ये आपल्याला आंब्याची 2 ते 3 फोडी घालायच्या आहेत. याने आंबट गोड असं वरण होतं छान. तुम्ही साखरपरची मुठभर टाकू शकता. म्हणजे तुम्हाला बऱ्याच जणांना भाकरी बनवायला येत नाही, तर तुम्ही आपल्या चॅनलवर जाऊन तो व्हिडिओ बघू शकता. रोटी कशी बनवायची, भाकर डिटेलमध्ये व्हिडिओ आहे. एकदम अशी पांढरी शुभ्र आणि टम्म फुगते. नक्की तुम्ही बघा, व्हिडिओ चेक करा. एकदम पोळीसारखी तुम्ही जेवढी पातळ म्हणसाल, जेवढी मोठी तेवढी तुम्ही करू शकता. नक्की तुम्ही तो व्हिडिओ बघा. बघा मी किती मोठी भाकर केलेली आहे आणि एकदम असं पोळीसारखी. बघा 2 लेयर पण आलेले आहे आणि एकदम सॉफ्ट अशी झालेली आहे, जसं काही पोळीच बनवली. बघा किती मोठी अशी आणि किती सॉफ्ट अशी रोटी झालेली आहे, पांढरी शुभ्र. तुम्ही तो व्हिडिओ बघा, जेणेकरून तुम्हालाही अशीच भाकर बनवता येईल. चला बाय, नंतर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.